पुन्हा येणं आणि सुरू होईल वेळ न दवडता साकारत आहोत. तोच सुख करता तो दुःख करता दुरितांचा दारी सुखाचा रखवाली, दुरितांचा वाली सुखाचा रखवाली, देवाचा देव अधिपती गणपती या चरणाशी प्रथमचं वंदन करतो. मंडळी निश्चितच वाटचाल चुकताना वाटेवर तू आणशील, वाटचाल चुकताना वाटेवर तू आणशील, भेसूर गीत गाताना सूर साथ तू देशील, करण्या पहिलं तीर पार नावाडी तू होशील. हे ईश्वरा आमच्या सर्वांचीच नौका तू तारशील अशी वंदना या ठिकाणी गणेश चरणी करून सादर करत आहोत. गणेश वंदना घेऊन येत आहोत. लावणी मी महाराष्ट्राची, लावणी मी महाराष्ट्राची. घेऊन येत आहोत कार्यक्रमाची गणेश वंदना. लंबोदर गजमुख साकार तू, गजमुख साकार तू, तिन्ही लोकी वंदनीय अविजित ओंकार तू, व्यापुनी कण कण विराट विश्वरूप धारी तू, व्यापुनी कण कण विराट विश्वरूप धारी तू, भवतारक अंगारक अटल विघ्नहारी तू, मंडळी कसं वाटतं कार्यक्रमाला एकदाची सुरुवात झाली. कसं वाटतं हा शब्द म्हटलं की मगाशी आपल्या आरोग्याविषयी आपण ऐकलं. आपण सहजगत एखाद्याला विचारलं कसं वाटतंय म्हटलं की त्या शब्दाचे दोन अर्थ होतात.
एकीकडे कसं वाटतंय शब्दामध्ये आत दडलेलं काहीतरी नातं समोर येतं, कसं वाटतंय. दुसरीकडे काल थोडासा ताप होता, आज ताप कमी झाला, मग तो पश्चाताप असो, मनस्ताप असो अथवा ताप असो, तापत असतो. त्यामुळे बरोबर आहे ना मॅडम का धावत्या पळत्या जगामध्ये माणसाला हसण्यासाठी लाफिंग इज द बेस्ट टॉनिक फॉर हेल्थ म्हटलं जातं. हसल्याशिवाय काहीच नाही. मग हसण्याचे मी दोन प्रकार आहेत. आता महिला म्हणतील हसण्याचे दोन प्रकार कुठले. एखाद्याची कुचेष्टा करून हसणं आणि एखाद्याचं सहज हसणं. अरे एखाद्या सुंदर महिलेला पहिल्यांदा सुंदर तिने हसा, सुंदर स्माइल करा, त्याचा अर्थ ती महिला सुंदर आहे. आणि म्हणूनच जिजाऊसाठी सुद्धा आम्ही म्हणतो छत्रपतींनी कधी म्हटलं होतं अशी तर सुंदर अमुची माता असते, आम्ही सुंदर झालो असतो. याचा अर्थ जिजाऊ सुंदर नव्हती असा नाही, तर छत्रपतींचं म्हणणं होतं अरे माझी आई एवढी सुंदर आहे तर विश्वाची आई केवढी मोठी सुंदर असेल, केवढी मोठी सुंदरता होती. आणि म्हणूनच आज या ठिकाणी सुंदरतेने आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना वाटतं सुंदरता नसा नसा तर निश्चित प्रत्येकाची आहे. आणि या सुंदरतेचं वर्णन करत असताना कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगतो जीवन फुलासारखं सुंदर आहे, फुलासारखं जीवन जगायला हवं. आणि मग मी नुकतंच सांगून गेलो प्रत्येक गोष्टीचे दोन अर्थ होतात. फुलांना सुद्धा वेगवेगळा अर्थ आहे. फुले वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक फुल हेमा मालिनी कधी केसामध्ये लावायची, दुसरं फुल कधी पंडितजी खिशावरती लावायचे, तर तिसरं फुल दानी लोक मंदिरात व्हायचे. केवढी मोठी संपदा फुलांची. मग मानवी जीवन फुलांच्या सारखं जर जगायचं असेल तर निर्मल्यामध्ये व्हा. अर्थातच आपण म्हटलं जातं की दानी लोक मंदिरामध्ये फुलं चढवतात, तेव्हा त्या फुलांचं महत्व केवढं मोठं वाटतं. आणि म्हणून आयुष्याचं सोनं करून घ्यायचं असेल तर फुलासारखं जीवन जगा. आज मंडळी या ठिकाणी लावण्य तारकांना घेऊन येत असताना, लावण्य तारका म्हणजे कोण. आज कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या साताऱ्याच्या भूमीमध्ये बघता बघता 4थं वर्ष आहे. सुवर्णाताईंनी हा मौका दिला आणि आमच्या रसिक प्रेक्षकांच्या पर्यंत लावणी पोहोचवली. खऱ्या अर्थाने एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे सुवर्णाताईंच्यासाठी. आणि म्हणून मंडळी असावं कुणीतरी पहिल्या तीरावरून साथ घालणार, असावं कुणीतरी पहिल्या तीरावरून साथ घालणार, असावं कुणीतरी तुमच्या आमच्या प्रेमाची आर्त हाक ऐकणार, असावं कुणीतरी कधी आलं डोळं भरत ओल्या पदरानं पुसणार, असं प्रत्येकाच्या पाठीशी कुणीतरी असावं. आणि म्हणूनच आज आमच्या महिलांच्या पाठीमागे निश्चितच सुवर्णताई उभे आहेत. नातं प्रेमाचं, नातं सुगंधाचं, नातं फुलासारखं फुलणारं, नातं विस्तवासारखं उजळणारं, नातं नात्यामध्ये गुंफून जाणार. अशा कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि सुवर्णताईने एवढं जरूर सांगेन आजच्या कार्यक्रमामध्ये काही खास पाहुणे मंडळी आजच्या ज्योतिर्मय महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी आलेत. यामध्ये आमचे सुभेदार सरडे साहेब असलेत, याचबरोबर सुभेदार शिंदे साहेब विथ फॅमिली आलेले आहेत. कारण पहिल्यांदा एक फौज मधला माहोल आणि आमच्या सिव्हिल माहोल त्यांना पाहायला मिळतोय आणि म्हणून त्यांचंही स्वागत करतो. आणि आपल्या सर्वांचीच आता परमिशन की चला आपण पुढे बोलूया. उजवी बाजू महिलांची सेटल झाली असेल तर बोलू का. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे ना मॅडम. क्या बात आहे. आता टाळी म्हटलं की विचार करतात तू वाजव बाई, मी हळूच वाजवते. जेव्हा हळदे तिच्या कानातील वाळी तेव्हा रसिक प्रेक्षक देतात टाळी. कारण सर्वजणांच्या नजरा तिच्याकडे भिडल्यात. कधी एकदा येते ती अरे ठुमकत ठुमकत चालणं तिचं, ठुमकत ठुमकत चालणं तिचं, नजरेमध्ये आदा तिच्या. अरे ठुमकत ठुमकत चालणं तिचं, नजरेमध्ये आदा ती येते आणि सर्वांनाच करते फिदा, सर्वजण होतात तिच्यावरती फिदा. अशी लावण्य तारका मंडळी वेळ न दवडता आमच्या हिंदू संस्कृतीला अर्थात मराठमोळ्या या संस्कृतीला संस्कार दिले एक वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि लावणीचा संस्कार घडत असताना पट्टे बापूराव सारखा श्रीपाद कुलकर्णी नावाचा ब्राह्मण येतो आणि साडी घालून या परंपरेला सुरुवात करतो. बघता बघता जीवनाची होळी होते तरी सुद्धा तो हटला नाही. आणि म्हणून आज आपण लावणी पाहतोय. आणि म्हणूनच पट्टे बापूरावच्या संपदेला नमन करून खऱ्या अर्थानं गण गवळण मुद्रा आज पहिल्यांदा एका वेगळ्या दृष्टीनं आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत आम्ही जे जे लावणीचे शो या ठिकाणी केलेत त्या ठिकाणी संपदा दिलेली नाही. पण आज बघता बघता 4थं वर्ष आहे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाठीशी आहे. आणि म्हणूनच वेळ न दवडता सादर करत आहोत गणानंतर येते ती गवळण. मंडळी गण म्हटलं की गणरायासाठी झाला, गवळण म्हटलं की मथुरेच्या बाजाराला जाणारी ठुमकत ठुमकत डोईवरी असतो तिच्या दह्या दुधाचा माठ, नजर असते तिची ताट आणि चढते ती मथुरेचा घाट. पण या ठिकाणी मथुरेचा घाट चढत नाहीये कारण ती येते आणि काय साकार देताना सादर करत आहोत नटकट भारी कृष्ण मुरारी घेऊन येतो. मंडळी वेळ दवडत जबरदस्त धडाकेबाज हा आविष्कार गणानंतर साकारत आहोत महाराष्ट्राची लाडकी गवळण लावणी मी महाराष्ट्राची, लावणी मी महाराष्ट्राची सादर करत आहोत गवळण मथुरेच्या बाजाराला. घागर
किशोरा आतीलाच तुझ्या रे तीच घागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले देवा शरण तुला मी आले क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वेळ न दवडता मंडळी वेळ न दवडता कार्यक्रमाला यानंतर मात्र जो आनंद चढणार आहे तो आनंद आहे एका विश्वातील आणि हा आनंद आपल्यासाठी या ठिकाणी साकारण्यासाठी येत आहे. चला तर मंडळी नातं प्रेमाचं नातं सुगंधाचं वेळ दवडता साकारत आहोत मंडळी. तिचं चालणं तिचं बोलणं आणि तिची अदा आमच्या प्रेक्षकांना करते निश्चितच फिदा आणि म्हणूनच आहे ना तारुण्याच्या उंबरठ्यावरती ही लावणी तारका येते आणि अशा रीतीने कार्यक्रमाला सुरुवात होते. मंडळी नजरेत तिचा जो बाणा असतो तो बाणा मात्र वेगळा बरं का. कारण प्रत्येकाला वाटतं ही अप्सरा मंचावरती आल्यानंतर तिचा जो एक्सप्रेशन आणि बाणा तो एक वेगळा असतो. चला मंडळी गण झाला बघता बघता गवळणी झाली. गण झाला बघता बघता गवळणी झाली पण तुमच्या टाळ्या मात्र अजून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता पाठीमागची मंडळी म्हणतात कडच्याला पुढच्या वाजात जोरदार टाळी झालीच पाहिजे. सातारकरात अहो साता समिंदरा पलीकडे सातारकर गेलेत तेव्हा टाळी मात्र जोरदार झालीच पाहिजे ना. क्या बात. धन्यवाद. हळूहळू वाजवा डोळे नको कारण जोरदार टाळ्या वाजवल्या तर अवघड असतं बरं कसं बरेच जण म्हणतात. घाबरायची जरूरत नाहीये. आमच्या या ठिकाणी निषेधात सुवर्ण ताईंच्या त्या मैत्रिणी बसल्या त्यांच्या टाळ्यांचा आवाज ऐका दे तर एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याला म्हणतात टाळी. कारण मंडळी तुमचं आमचं नातं प्रेमाचं असंच फुलू दे. तुमचं आमचं नातं प्रेमाचं असंच फुलू दे. या सुगंधात ही रात्र धुंद होऊन जाऊ दे. सादर करतात मंडळी. यानंतर गण झाला गवळण झाला गवळणनंतर येतो आमच्या या लावणी संपदेचा मुद्रा. मुद्रा म्हटलं की आमच्या लावणीदारक येतात आणि मग ती अदा आपल्यासाठी करते आपल्यालाच पिता. सादर करत आहोत मुद्रा. मी तारकांना विनंती करतो आपण मंचावरती यावं. मंडळी टाळी जोपर्यंत जोरात नाही तोपर्यंत कार्यक्रमाचा आनंद नाही बरं का. बापरे वा वा वा. आत्ताशी कुठंतरी बरं वाटलं कारण का मागापासून असं वाटलं एवढी इंजेक्शन घेतली काय फरक पडला नाही पण या गोळीने मात्र फरक पडतोय. याचा अर्थ कुठेतरी म्हटलं जातं तज्ञांचं मत कमी पडलं. तेव्हा काय हरकत नाही तुमच्या टाळ्या इथपर्यंत पोहोचू द्या. वेळ दवडता मी तारकांना विनंती करतो आपण आपली जागा घ्यावी. सादर करत आहोत मंडळी. मुद्रा म्हटलं की लावणीच्या संपदेचा एक वेगळा भाग सादर करत आहोत मंडळी. जबरदस्त. जेव्हा खावा सातारी कंदी पेढा तेव्हाच वाजतो लावणीचा तोडा. जेव्हा खावा सातारी कंदी पेढा तेव्हाच वाजतो लावणीचा तोडा आणि ही लावणी या ठिकाणी साकारत आहोत. चला तर मंडळी जबरदस्त धडाकेबाज अंदाज सादर करत आहोत. लावणी मी महाराष्ट्राची जिथे पडल्या तुमच्या आमच्या नजरा तिथेच घेऊन येतोय लावणीचा मुद्रा. हॅलो हॅलो मंडळी निश्चितच कार्यक्रमाला एकदा सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे निश्चितच मागे पुढे होत असताना चला तर मंडळी तुमचं प्रेम आहे आणि म्हणूनच
वेळ न दवडता या प्रेमाचा वारसा आम्ही या ठिकाणी सादर करण्यासाठी आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. चला तर आज हे प्रेम तुमचं आमचं नातं प्रेमाचं या निमित्ताने सादर करत आहोत. मंडळी, गण, गवळण आणि मुद्रा अशी आमच्या लावणीची अदाकारी असते आणि म्हणूनच हाच सुंदर लावणीचा मुद्रा या ठिकाणी सादर करत आहोत. रेडी? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या बात आहे. सादर करत आहात लावणीचा मुद्रा.